नमस्कार, अर्चनाच्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पावभाजी। कुकर मध्ये पावभाजी बनवणार आहोत। आता आपल्याला डायरेक्ट भाज्या शिजवून घ्यायच्या नाही तर तेलावर चांगल्या फ्राय करून घ्यायच्या। फ्राय करून घेतल्यामध्ये ते भाज्यांना छान टेस्ट येते। थोडंसं बीटरूट घालायचं। बीटरूटने कसं कलर पण छान येतो भाजीला। शिट्टी करून घेऊया। आपले भाजी शिजत आहे तोपर्यंत अर्चना रेसिपीला सबस्क्राइब करा। भाज्या आपल्या मस्त शिजलेल्या आहेत आणि बघा कसा रंग पण छान आलाय। आपण फ्राय केल्यामुळे त्याला छान रंग येतो। याला थोडंसं पाणी काढायला लागेल आपल्याला। याच्यामध्ये पाणी जास्त वाटते मला, तर मॅश करून घेते मी। मी पाणी जास्त घातलेलं नव्हतं याच्यामध्ये, तरी तेवढं पाणी त्याला सुटले। चला, आपण भाजी शिजली आहे। आता आपण फोडण्याची तयारी करू। आधी थोडंसं बटर घातलंय आणि आपण थोडंसं तेल घालणार आहे, कारण की बटर जळत नाही म्हणजे। कांदा आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। छान शिमला मिरची छान शिजलेली आहे। थोडीशी हळद घालूया आपण, आणि मी घरचंच तिखट वापरते। तुम्ही हवं तर काश्मीरी लाल मिरची पावडर बी वापरू शकता। काश्मीरी लाल मिरची पावडर कसं छान असा रंग येतो। माझं घरचं काश्मीरी मिरची पावडरच आहे। मी पावभाजी मसाला घालते 1 चमचा, पोहे खायच्या चमच्यानं। हा सुहानाचा पावभाजी मसाला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कुठलाही वापरू शकता। बघू शकता आपली कशी पावभाजी मस्त झाली हो। छान असा रंग पण आलेला आहे ह्याला। मस्त झाली आपली पावभाजी, आणि मी ताट पण हे केले आपल्याला मस्त झाले। आपण थोडंसं बटर घालूया त्याच्यावर, खायला सुरुवात करूया।